नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहे काजूमध्ये. तर आज किती काजू भेटतात ते बघूया. मोर खूप लागला होता काजूंना, पण सगळा मोर सगळ्या धुक्या वातावरणामुळे काळा पडून गेला आहे. तर आज आपल्याला किती काजू भेटतात बघूया. जास्त काय मिळणार नाही आहेत, पण आपण शक्यतो भाजीसाठीच बघणार आहेत काजू. बघूया किती मिळतात. ही बी अजून मोठी होते, पण काहीशा बारीकच होते अजून. तर भाजीला आज घेऊन जाऊया. आल्यात बऱ्यापैकी, भाजीला घेऊन जायच्या साठी चालेत. तर कवळी आहे अजून, म्हणजे भाजीसाठी पण झालेली नाही. आणि थोडी जून झाली असती तर भाजीसाठी काढून नेलेल्या असत्या. असं दाबून बघायचं म्हणजे समजते बी कवळी का काय. त्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही की आंब्याला मोर लागला होता. आता आंब्याला कैरी धरली आहे चांगली. इथे किथे कुठे कुठेच धरलेले आहेत. एक गड आहे. अशा कैऱ्या खाली पडल्या सगळ्या. ते कसं खाऱ्या हवामामुळं आणि वांदरामुळं हा प्रकार आहे. ही कैरी धरली, अजून काय मोठी झालेली नाही. मित्रांनो, काजूच्या खाली वा किती मस्त गार वाटतं. या काजूला इथं एक बी धरली. ही अजून कुठं कुठं धरला तर बघूया आपण. हे सगळीकडे बघण्यात काय अर्थ नाही, कारण लांबूनच दिसतंय की मोर वगैरे सगळा करपून गेलेला आहे. एखाद दुसरी काजू लागलेली आहे. त्यामुळे बघूया, लवकरच जाऊया घरी. खाली घरात पण कामं आहेत, संध्याकाळी मॅच बघायला जाऊ वरती. तर इथे एक बोंड पडलं आहे. मलाही एक हातात माझ्या एक बोंड आहे, म्हणजे कुठे कुठे काजू लागले. हे बघा, इथे एक आहे, इथे एक आहे. क्वचित काही ठिकाणी आहेत पडलेल्या बिया. जमा करूया. तो काजू पडलेले आहेत. इथे एक बी दिसते, इथे एक बोंड एक आहे. तर आपण ते उचलायच्यात, ठेवून काय उपयोग नाही. बघू शकता इथे एक जून झालेली आहे. तर हे बघा, असे बोंड धरलेले आहेत काजूंना. काजू चांगली लागली म्हणजे तिच्यात आता काजू जून होत चालले आहेत. तर हिला पण बोंड धरत चाललेत. आपल्याला अजून पण खायला नेण्यासाठी बोंड भेटलेलं नाही. या टायमामध्ये ना जे बोंड खायला भेटायचे, पण यावर्षी काजू पूर्ण लेट आहे. हे बघा मित्रांनो, कशा कैऱ्या लागलेल्या आहेत बारीक बारीक. आणि हा आंबा खूप आंबट आहे. कैरी याची खूप आंबट आहे आणि पिकल्यावर पण आंबा आंबट लागतो. हा भरमसाठ लागले. ही बघा कैरी किती लागलेली आहे. रायवली आंबा आहे. मोर जाम लागला तर ते त्या पद्धतीने धरलाय. मिनटं नाही झाली येऊन काजूत, पण असं घामाघूम झाले ना, पूर्ण भिजलं घामाने. घाम होऊ लागतंय. ऊन आणि गरम ना खूप होते. कुठं जून काजू झाल्यात का बघूया. 10 जरी बिया भेटल्या तरी त्यांची भाजी करून खाऊ, अंडी टाकून. जोरच्या आपण 10 बिया काढणार आहेत ओरल्या, त्यांची भाजी करूया.
बऱ्याच जणांना असं वाटतं की कोकणात काजू आता खूप लागलेले आहेत, कारण मागे मोर त्यांनी बघितले त्याच्या हिशोबाने खूप लागले आहेत. मोर खूप लागला होता खरंच, पण काय झालेलं आहे बघा, तुम्हाला दाखवतो. वातावरणामुळे असं भरपूर काजू लागले असतील, पण काजून मोर कसा करपून गेला. आणि आत्ता मार्च महिना सुरू आहे, मार्च मध्यंतरी आलेला आहे. आणि हे ऊन बघा, हे ऊन असं पूर्ण आहे, त्याच्यातनं तुम्ही सांगा कसं राहिलं वगैरे. होय, हे मध्येच कुठेतरी फक्त काजू धरलेले आहेत, नाही तर बाकी ऑलमोस्ट काही ठिकाणी सगळं काजूचं मोहर करपून गेलेलं आहे. त्याच्यामुळे जे आधी धरलेले आहेत काजू ते तेवढ्याच. आंब्याचंही तसंच आहे. तर जे स्टार्टिंगला जिथे जिथे कैरी किंवा बी धरली काजूची तिथंच फक्त त्याच झाडांवरचे आहेत, नाही तर बाकीचे उर्वरित जिथं सुरुवात नव्हतीच झाली, फक्त मोहर लावता तो सगळा मोहर करपून गेलेला आहे. 10-1 काजू फक्त काढले आहेत त्याच्यावरच्या, जास्तही काढले असतील. आपण थोडंच काढणार, नंतर पुढच्या नेक्स्ट आठवड्यात सर्वच काढून नये, कारण सुके बी खायला कोणाला टाईमच नाही. बघा ती इथे आहे. हे बघा, काजूसाठी आपण बी काढलेले आहेत, या 3 बिया काढल्यात, अजून काढायचे आहे. हे जून झालेत त्याच आपण काढणार आहोत, जास्त काय बिया काढणार नाही, मोजक्याच काढायच्या आहेत. 2 माणसांसाठी भाजी होईल एवढ्याच बिया काढायच्या आहेत. बघूया, काजू बी काढताना असं चेक करून बघायचं जून आहे की नाही, त्यावरून समजतं. बी जून असले जून बीच काढायची, कवळी काढून काय उपयोग नाही. ते पण वरती आहेत, मग काजूची फांदी खाली ओढून पण बिया काढू शकतो, पण जो काय मोहर आहे तो पडेल हलवलं तर. हे थोडेफार काजू आता जमा केलेत मी, आणि त्याच घेऊन जातो, तेवढंच काढल्या आहेत. त्याच्यात थोड्याशा सुक्या आहेत, थोड्याशा ओल्या पण आहेत. तर आता भाजी बनवायला सांगूया आईला, अंडे टाकून खूप मस्त भाजी होते, तर आज भाजी खायची. वातावरण ना सध्या खूप बदललेलं आहे. सकाळ सकाळ तर पूर्ण खार पडलेले असे धुकं असतात, आणि दिवसभर तर एवढं ऊन लागते ना, उन्हातनं बाहेर पडूस वाटतच नाही. त्याच्यातनं पण आज सुट्टी आहे, तर सुट्टीच्या निमित्तानं आलो. रानात असं आलेलं ना की हे सर्व असं चिकन खडे वगैरे लागतात, पॅन्टीवर पण लागलेले आहेत. तर जाऊया आता घरी. आपण घरी गेला दाखवतो मी तुम्हाला मी किती काजू जमा केल्यात, फक्त थोड्याशा जमा केल्यात. आता घरी आलोय, तर तुम्हाला दाखवतो मी किती काजू आणल्यात. ते एका बाजूला ओततो. एवढ्या काजू आणलेले आहेत, ओल्या बिया आणलेल्या आहेत, आणि ह्या एवढ्या सुक्या बिया आहेत. तर ह्या ओल्या बिया यांची आपण संध्याकाळी भाजी करणार आहोत, मम्मीला सांगणार आहे भाजी करायला. व्हिडिओ आपण इथे सेंड करत आहोत. मिळूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.